सध्या सोशल मीडियावर एक मोठी बातमी व्हायरल होत आहे. देशात LPG गॅस सिलेंडरची कमतरता होणार का? आणि त्यामुळेच अचानक इंडक्शन स्टोव्ह आणि इलेक्ट्रिक केटलची विक्री तिप्पट चौपट वाढली आहे. पण खरंच देशात गॅस संपणार आहे का? सरकारने याबाबत काय मोठी घोषणा केली आहे? आणि LPG सिलेंडर आता मिळणे बंद होणार का? ही पूर्ण अधिकृत माहिती आजच्या व्हिडिओमध्ये प्रूफसह सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक अवश्य करा, कारण इथेच मिळते सरकारच्या योजना आणि महत्त्वाच्या अपडेट्सची खरी माहिती. चला तर मग सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, मी अजित पालव. पश्चिम आशियातील युद्धामुळे LPG पुरवठ्याबाबत चिंता व्यक्त होत असताना इंडक्शन कुकटॉप आणि इलेक्ट्रिक केटलसह इलेक्ट्रिक स्टोव्हच्या विक्रीत वाढ झाली आहे. टाटा ग्रुप कंपनी क्रोमाने गेल्या काही दिवसात स्टोव्हच्या मागणीत तिप्पट वाढ केली आहे, तर पिजन ब्रँडची निर्माता स्टॉक क्राफ्टेडने त्यांच्या सरासरी साप्ताहिक ऑनलाईन विक्रीत चौपट वाढ केली आहे. इन्फिनिटी रिटेल लिमिटेडचे CEO आणि MD शिवाशीष राय यांनी सांगितले की गेल्या काही दिवसात इलेक्ट्रिक स्टोव्हची मागणी अचानक वाढली आहे, ज्यामुळे सरासरी दैनंदिन विक्री दरात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यांनी असेही सांगितले की स्टोव्हची सरासरी दैनंदिन विक्री सामान्य पातळीपेक्षा जवळजवळ 3 पट वाढली आहे. ग्राहक एकाच वेळी अनेक स्टोव्ह खरेदी करत आहेत, जे खरेदीमध्ये वाढ दर्शवते. इलेक्ट्रिक केटलची मागणी देखील सामान्य पातळीपेक्षा जास्त वाढली आहे, आणि ही मागणी पूर्ण करण्यासाठी ते त्यांच्या स्टोअर्स आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर पुरेशी उपलब्धता निश्चित करत आहेत. देशभरातील रेस्टॉरंट्स पर्यायी उपाय शोधत आहेत. पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षादरम्यान व्यावसायिक LPG सिलेंडरच्या कमतरतेमुळे देशभरातील रेस्टॉरंट्स, स्ट्रीट फूड विक्रेते आणि केटरर्स पर्याय शोधत आहेत. ते इंडक्शन कुकटॉप्स आणि मायक्रोवेव्हपासून ते लाकूड आणि सौर ऊर्जेपर्यंत सर्व गोष्टींकडे वळत आहेत. दिल्लीतील अनियमित LPG पुरवठ्यामुळे अनेक रेस्टॉरंट्समध्ये फक्त 1 दिवसाचा साठा शिल्लक आहे, ज्यामुळे तात्पुरते बंद होण्याची भीती आणि कर्मचाऱ्यांच्या पगाराबद्दल चिंता निर्माण झाली आहे. उद्योग प्रतिनिधींचे म्हणणे आहे की दिल्लीतील अनेक भोजनालये तोंड देण्यासाठी पर्यायी उपाय शोधत आहेत. तुम्हाला सांगतो की आजकाल सोशल मीडिया आणि इतरत्र अफवा पसरत आहेत की देशात LPG सिलेंडरची कमतरता भासणार आहे आणि लोकांना ते मिळू शकणार नाहीत. दरम्यान भारत सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की देशात असे कोणतेही संकट नाही आणि लोकांच्या गरजा पूर्ण केल्या जातील. दरम्यान आता बातम्या येत आहेत की इंडक्शन कुकटॉप आणि इलेक्ट्रिक केटलची मागणी वेगाने वाढत आहे. लोक इतर पर्यायांकडेही वळत आहेत. दरम्यान सरकारने LPG नियमांमध्येही बदल केले आहेत. LPG सिलेंडर आता 21 ऐवजी 25 दिवसात येतील. जर तुम्ही दुसऱ्यांदा सिलेंडर बुक करत असाल तर ते 25 दिवसांनीच तुमच्या घरी पोहोचवले जाईल. तर मित्रांनो, ही अधिकृत माहिती आपणाकडे जागरण या माध्यमातून आलेली आहे. त्यामुळे तुम्ही आता कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. फक्त LPG नियमांमध्ये काही बदल होत असल्यामुळे सिलेंडर येण्यामध्ये विलंब होत आहे. या संदर्भात कोणत्याही प्रकारची पुढील अपडेट आल्यास तुमच्यापर्यंत पोहोचविली जाईल. त्याकरिता आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. पुन्हा भेटू. धन्यवाद.